Hare
हरे 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 कृपालु सज्जन तुम्हें संत
गोळ आणलाय का थोडासा गोळ गोळ आहे का शंकर महाराज आणि दत्त महाराज कृपाळु सजना तुम्ही कृपाळु
सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे माझ आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा केव्हा माझे सांगा का कुलते अनाथ अपराधी पतिता गळा परे पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा केव्हा माझे सांगा का कुलते अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझ हरी उपेक्षेना आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा केव्हा माझे सांगा का कुलते विठ्ठल बटन चालू करा बटन चालू करा ना केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जाणतं मागं घ्या तेच बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मज हृदये सद्गुरु तेने तालिलो हा संसार पुरु मनोने विशेषा ते आदरू विवेकावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या प्राप्त प्रसंगी सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहुणेवासी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा सगळ्याच्या पाठात असणारा रोज म्हटल्या जाणारा समारोप प्रकारातला अभंग आहे। चाललेला हा खंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळीच्या साह्यानं कारभारी मंडळींच्या कुशल मार्गदर्शनानं
त्यातील ही समारोपाची सेवा या दिनाकडे आलेली आहे. टायमाच्या आत संपवायची, पण आम्हाला अगोदर मोकळ करायचं. विठ्ठल या अभंगद्वारे मनुष्य देहाला आलेल्या जीवांना आमचे संत महात्मे सूचना देतात. कशाची? आपल्यावर कोणी कोणी कृपा केली त्याची आपल्या लक्षात नाही महाराज. जगतामध्ये कृपाळू फक्त 3च व्यक्ती आहेत. चौथी अजून कृपाळू झाली नाही, होणार नाही. पहिला कृपाळू आहे देव, दुसरी कृपाळू आहे आई, आणि तिसरे कृपाळू आहे संत. पण कृपा तिघांची वेगळी वेगळी. देवाने काय कृपाळूपणा केला हो आपल्यावर? जेणे हा जीव दिला दान, प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आमचे गुरुवर हे गुरुजी रंगनाथ महाराज परवणकर सांगायचे, असं बोध करी जावं. अरे ज्या भगवंताने हा जीव आपल्याला फुकट दिलेला आहे, फुकट मिळाल्याची किंमत नसते महाराज. दान म्हणजे फुकट दिला, आणि त्याचबरोबर मनुष्य देह दिला. देवाचा कृपाळूपणा काही सामान्य आहे? देवापेक्षा 1000 पटीने आई कृपाळू आहे चिमण्यावर. ज्यांच्या जिवंत असतात आई वडील ते लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. देवदेव करायचाच नाही, एकादशी धरायची नाही, उंबराच्या दोड्या एवढ्याला मण्याची माळ घालायची नाही, सगळा सांदाना सांदा गोपी चांदाना डागायचा नाही. फक्त आई वडिलांची सेवा करायची शिका. देव तुमच्या घरी विठ्ठला विठ्ठला. देवापेक्षा 1000 पटीने आई कृपाळू. देवानं जीवदान दिला, मनुष्य देह दिला, पण त्या आईनं 9 महिने पोटात वागवला महाराज. माझ्या माता मावल्यांना अनुभव आहे त्याचा. थोडस गळू झालं तर माणसाला झोप येत नाही. 9 महिने तो गोळा वागवायचा सामान्य गोष्ट नाही बाबा. प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आमचे वामन भाऊ सांगायचे, पोटात तरी नीट राहतेत काय हे बियनी. भाऊचे शब्द आहेत बरं का. पोटात सुद्धा नीट राहत नाहीत. पोटात राहिल्यापासून
आईने गुलाबजाम खाऊन द्या नाही तर जिलेबी खाऊन द्या, 15-20 मिनिटाच्या आत तिला वांती करायला लावणार. पचू देत नाही. जन्माला आल्यानंतर खाऊ देत नाही. जन्माला आल्यानंतर त्या आईने जर काही खाल्लं तर ते काढत, तापत, खोकत, शिकत, वकत, पिळकत. मूर्ख माणसं होते पहिले, घरामध्ये म्हाताऱ्या माणसाला राहू देत होते. माणसं मूर्ख होते. मग घरामध्ये सासूबाई असायच्या, त्यांनी सांगायचं गोदावरी लेकराला पचत नाही बा तोंडावर, भूक वासना असून त्या आईला खाता येत नाही बाबा. पोटात तोपर्यंत पचू दिलं नाही, जन्माला आल्यानंतर खाऊ देत नाही, आणि मोठा झाल्यावर तर घरातच राहू देत नाही. ह्या अवलादाची निघाली आता विठ्ठला. आईचे उपकार नीट ऐका. 9 महिने पोटात कुणी वागवलं? सोशी कोणी केली? टाळू कोणी भरवली? नाव धू कोणी घातलं? लोकांची मोलमजुरी करून लहानाचं मोठं कोणी केलं? आणि ही बियाणं नोकरीला लागल्यावर पगार कोणाच्या हातात नेऊन देत? आता मला काय त्याचा अनुभव आहे विठ्ठला. देवाच्या उपकारापेक्षा आईचे उपकार जास्त आहेत. पण दोघांच्या उपकाराला थोडा तढा गेलाय बाबा. कृपाळूपणाला त्यांच्या तढा गेलेला आहे. देव कृपाळू आहे, हरे तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. भक्त राखे पायापाशी, दुर्जनाची संवाद. दुष्टाचा नाश करतो देव आणि भक्ताचा सांभाळ करतो. देवाने कृपाळूपणा केला, पण त्याचबरोबर आपल्या पाठीमागे माया पाठवली. महाराज माया कोणी पाहिली का मंडळीने? माया कसली काही ते मला तिला भेटायचं. कसली काही माया? या मा म्हणजे खरी आणि या म्हणजे नाही. पण या खोट्या मायेनं पिना पाडलाय ना माणसाचा. आमचे संत महात्मे भगवंताला विचारतात, हे भगवान, अरे का तुझा आमचा वैर रे का? कशामुळे ते आमच्या पाठीमागे पाठवली? संभाळी संभाळी
आमच्या पाठीमागे माया पाठवून देवाचा कृपाळूपणा कमी झाला. आईचाही कमी झालेला. आई झोपी लावते. आमच्या काळात जुन्या आया आफू देऊन लेकरं झोपी लावित होत्या. महाराज आम्ही आफू खाल्लेले माणसं आहेत म्हणून अजून निश्चित. आताच्या आया झोपी लावतात. आताच्या आया फार दयावर निघाल्या. जाऊ का बोलून म्हातारपणावर मी फार दयावर निघाल्यात. महाराज पोटातच लेकरं मारायला लागल्यात. पाप आहे, महान पाप आहे. आपला मुद्दा कुठे? आताच्याही झोपी लावतात. पण ते कोणती बाटली एक औषधाची काय नाव आहे त्याचं कुणाला माहिती आहे का? ड्राईप वॉटर. ड्राईप म्हणजे दारू आणि वॉटर म्हणजे पाणी. दोन्ही मिक्सर केलेलं. एक चमचा दिला म्हणजे 2 तास लेकरू झोपत. आणि चांगली सवय लागली म्हणजे 7-12 नील करून ठेवतो. आईचा कृपाळूपणा कमी पडला. देवाचा कृपाळूपणा कमी पडला. आणि हा जो अभंग आहे तो अभंग सासुरवासनीचा आहे. बरं का बाळा, नीट ऐका. हा गर्तिनीचा नाही आणि मालकाचा तर मुळीच नाही. सासुरवासनीचा अभंग आहे. निरोप द्यायचा माहेरच्या माणसाला. निरोप कोण देत असत? सासुरवासी. आपण सगळ्या सासुरवासनी आहेत महाराज. आपण बाया आहेत बरं का सगळ्या. पुरुष एकच आहे फक्त तो. कशावरून? आपल्याला सासुरवास सहन होईना. सासुरवास सहन करीत आलो. कागा सासुरवासी मज माझ्याकडे लक्ष घे. सांभाळून घ्या मला. ए भगवंता, आम्हाला का सासुरवासामध्ये घातलंस? बरं घाली नका. वर्षे 2 वर्षे 6 महिने 4 महिने मनुष्य सहन करीन का जन्म जन्मांतरामध्ये सासुरवासच? सोशेला सासुरवास कुठपर्यंत सासुरवास सहन करायचा? 184 फेरे फिरत आलो. सासुरवासात जीवन गेले. सासुरवास कुणाला म्हणतात? सासुरवासीन कुणाला म्हणतात? जिच्या हातामध्ये कुठली सत्ता नाही तिला सासुरवासीन म्हणत असते. कोणती सत्ता आहे आपल्या हातात? विचार करा बरं. जगायची, मरायची, जेवायची, कीर्तन सुटून घरी जायची सत्ता आपल्या हातात आहे का? सासुरवासी नाहीत का आपण? पण आपल्याला सासुरवास पचनी पाळलाय बाबा. प्रातस्मरणे आमचे वामन भाऊ सांगायचे,
निलाजऱ्याला लाज नाही, कालचा कोटगा आज नाही. विठाला निरोप द्यायचा माहेरच्या माणसाला. निरोप आहे सासूरवासनीचा. पूर्वीच्या काळामध्ये सासूरवास फार भयानक असायचे महाराज. पूर्वीच्या सासा कुठलेला भुरका सुद्धा पेटीमध्ये कुलपाच्या आत ठेवीत होत्या. सोनाला घ्यायची सत्ता. आता ते कशाला लागत होतं त्यांच्या डोळ्यात घालायला देव जाणे, आपल्याला माहित नाही. पण मला वाटतं असल्या खट्या सासूची मला एकदा सून करून देवाने दाखवा, म्हणजे तिला पंगाने जावे ना दामणगावचा कसा आहे. विठाला विठाला निरोप सासूरवासनीचा आहे. निरोप माहेरच्या माणसाला द्यायचा आहे. विश्वासू मनुष्य पाहिजे. सासूरवासनीचा निरोप कुणी घेत जाऊ नये, आणि घेतला तर तो कोणाला कळू देत जाऊ नये. कोण आहे जगतामध्ये विश्वासू, कोण आहे जगतामध्ये सज्जन, कोण आहे जगतामध्ये कृपाळू. कृपा कृपाळू सजना कृपाळू सज्जन तुम्ही संतजन विशेषण दिले. आपल्याला जर कोणाकडून काही घ्यायचं असेल तर अगोदर त्या व्यक्तीला हातावर आणावं लागतं, त्याचा गोडवा गावा लागतो, मग ते आपलं काम भागत असत. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. देव कृपाळू आहे, संतुष्टाला मारितो. आमचे संत देवापेक्षा जास्त कृपाळू, दुष्टाचा दुष्टपणा घालवतात. आई कृपाळू आहे, लेकराला झोपी लावते. आमचे संत झोपलेले लेकराला जाग करतात. उठा जागे वारे, Hare
उठा जागे व्हा उठा, नाही तसं ऐकलं तर हात जोडून पाया पडून सांगतात उठा जे माय बाप, उठा जे माय बाप, उठा जे माय बाप, कशी लागली झोप हुजूर जागवणी, चुकवा एवढी खेप, उठा जे माय बाप. म्हणून संत कृपाळू ठरले, सज्जन ठरले. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, काय काम आहे सांगा ना, काय काम आहे. आठवण तुम्ही जागणे पांडुरंगा, आठवण तुम्ही जाग पांडुरंगा, एवढा निरोप आठवण द्या. कोणाला? पांडुरंग. पांडुरंगाचं ना आपलं नातं काय हो? पांडुरंगाचं ना आपलं नातं जेवढं जवळच आहे तेवढं नातं कोणाचंच नाही महाराज. आणि सगळे नाते पांडुरंगाजवळ आहेत. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनियाने भ्राता, विठ्ठले विना चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे, सकळ गोत माझे पंढरी शिरा, सकळ गोत माझे पंढरी शिरा, सकळ गोत माझे पंढरी शिरा. सकळ गोत माझ पंढरीशी जा. हे बाकीचं जे गोत आहे ना बाबा, हे मावाचं मथानं थोक्याचं काजळ आहे. आणि करोनाच्या काळामध्ये ह्या गोतांचा ना आपला संबंधही देवाने करून दिलाय, पण लक्षात नाही माणसाचं. करोना झाला तर सगळे घरातले माणसं दवाखान्यात जात होते ना. भेटायला नाही, मौतीला गेले नाहीत. भाऊ तुम्हाला करोना झालता ना, तर पाया अनुभवातला घडी कोण कोण आलत भेटायला? मालकीन मग का म्हणून गोंडा गोळीचा विठाला विठाला.
काळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा माता पिता बंधू बहिणी इष्ट मित्र सखे सज्जन एकदम सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी तेथे कोणी सोडविना एका सासऱ्या तेथे कोणी सोडविना एका मंत्र्या वाचोनी अरे मंत्री हे आमदार खासदार हे दारोदार भीक मागत फिरणारे यांना सोडवता येतंय का तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचो देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपला मुद्दा कुठे केव माझी सांगा का कुलतीत पण निरोप देणारे काय माझ्यासारखे बावळट बनवते तुकाराम महाराज आहेत निरोप द्यायला जर तुमच्या आई वडिलांना विचारलं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे लेकर त्याचे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे लेकर त्याचे कितव्या नंबरचा मुलीचा निरोप आहे नाव जर विचारलं तर काय सांगू अनाथ अपराधी सांभाळून नाव सांगितलंय महाराज अनाथ अपराधी पतित आगळा आगळा या हरिमुख्य म्हणा आहे अनाथ आगळा पतित आगळा अपराधी आगळा असा जरी असला तरी मला पायापासून दूर करू नका एवढा माझा निरोप सांग आम्हाला जर विचारलं तुमचं नाव काय बाबा परम पूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वयवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध विनोद सम्राट कीर्तन केसरी वेदांत वाचस्पती रामायणाचार्य भागवताचार्य आणि आता शास्त्री तर दगडाखालीच निघायला पहिले आमच्या लहानपणामध्ये विचू निघायचे पाऊस काळ्यामध्ये उचाललं म्हणजे 2-4 विचू निघायचे आता दगड उचालला की 7-8 शास्त्री निघते आमच्या काळामध्ये 3च लोकांना विशेषण होते बाळा तुम्ही संस्थेचे जरी असले तरी ऐका मामासाहेब दांडेकराला मामा म्हणत होते देवकर माऊलीला देवकर माऊली म्हणायचे पुलाखालच्या माऊलीला पुलाखालची माऊली म्हणायचे रंगनाथ गुरुजीला गुरुजी म्हणायचे आणि दुंडा महाराजाला महाराज एवढे 4च विशेषण आता ते मोठ्याला काठाचं धोतर नेसलं आणि चांगला टिरी झाकून नेहरू शर्ट शिवला आणि मोठ्याला काठाचं उपारणे घेतलं की झाला शास्त्री जरा माझ्या उघड्या बोलण्यात बोलू का
गावकऱ्याने अभंग कागदावर लिहित जाव गावकऱ्याने, आणि महाराजांनी फेटा बांधला म्हणजे त्याच्या हातात देत जाव, याच्यावर बोला म्हणावं महाराज. म्हणजे हे शास्त्री आहेत का, रामायणाचार्य आहेत का, भागवताचार्य आहेत का, पंडित आहेत का, ज्ञानी आहेत का, कळून द्या सोडून, माझा तो विषय नाही. बोंगाळा झालाय महाराज परमार्थाचा, विठ्ठला अनाथ आहेत आपण. अनाथ कुणाला म्हणतात? मालक असून ज्यांना माहित नाही त्याला अनाथ म्हणत असतात. आपल्याला मालक नाही का? आपण गाव कुत्रे आहेत का? आपल्याला मालक आहे. सत्ता धन्याची केजे मायबाप. चाले हे शरीर देखावी ऐकावी तयाचे भजन चुकून. मालक आहे आपल्याला, आपल्या जवळ मालक असून तुझा हे तुझ पाठीवरी तू जागा चुकलास. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मावरी. जरा ग्रामीण दृष्टांत सांगू का? आई वडील वेगळे मुलातून, आणि अलीकडे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, मी तुमच्यातला बरं का बाबा, पण हिंदू संस्कृतीमध्ये असे कीड लागली की आई वडील कुणाचेच घरात नाही. 2 मुलं असू द्या, 4 असू द्या, 1 असू द्या. खरे बाबा तुम्ही वेगळेच आहेत ना, असा अनुभव पाहिजे. आई वडील शेजारच्या घरात राहतात, मुलगा इथं, आणि एका माणसाला म्हाताऱ्याकडे काम होतं. अहो म्हणजे इथं रामराव पाटील कुठे राहतात? तो मुलगा काय म्हणतो, रामराव पाटील कोण? अहो म्हणजे इथले अमुक अमुक पाटील येते. आपल्याला नाही माहित बाबा. म्हण बाप जवळ आहे तिकडल्या घरात, मुलगा इथं आहे, आपल्याला माहित नाही. शेजारी एक माणूस होता, अहो म्हणला हे लबाडका म्हणून बोलवतो, तो रामराव पाटलाचाच मुलगा आहे म्हणले. तो माणूस जरा माझ्यासारखा जरा खट्याळ होता. का रे बाबा तू बापाला नाही म्हणतो? म्हणला महाराज आपल्याला बापा बी नाही ना आपल्याला आई बी नाही. आता ते बी जरा बनिलच होत. ते म्हणला बाबा आई नाही बाप नाही. तो झाला कसा? म्हणला आकाशाने टाकलं. जगला कसा? म्हणला दत्तरीने जेललं. म्हणजे आई बाप 2 झाले. आकाशाने टाकलं, दत्तरीने जेललं. पण ते जरा माझ्यासारखं वसाळ होत. ते म्हणला बाबा आकाशाने टाकलं, दत्तरीने जेललं. पण तुला पाजलं कुणी का? म्हणून बायकोनी. आई वडील कबूलच व्हावं लागत ना. आपल्याला नाथ आहे, मालक आहे, आपल्याला माहित नाही, आपण त्याला ओळखीत नाही. अनाथ, अपराधी, आपण देवाचा अपराध केलाय. ज्या कामाकरता पाठवलं ते काम आपण बजावलेलं नाही. कोण्या कारणाची येणे तुझे वस्तू कुठे ठेवविली किंवा गमविली सांग बाप्पा. त्याच्यामध्ये ते हे लावू नको रे बा, विकू लावू नको. बंद करते, माझा आवाज ओढीत आहे. ज्या कामाकरता पाठवलं येण्याची शरीरे, शरीरा येणे शरीर किंवा कामाकरता आपल्याला पाठवलं. पण आपण हे काम सोडून दिलं आणि वहाड काम करून ठेवलं. पण आता स्मरणे आमचे वामन भाऊ एक दृष्टांत सांगायचे. खेडेगाव, श्रीमंत घर, आईचं दुखायला लागलं. 90 वर्षाची आई. आईचं पुरी मूर्ख मुलं होते. आई वडिलाचं दुखणं बाणं पाहत होते. मुलं मूर्ख होते. मला
अलीकडे आता आई वडिलाच्या दुखण्या पाण्याकडे कोणी लक्ष देत चालायचंच. पिकलं पान आहे, आज ना उद्या गळणारच आहे. फक्त हिरव्या पानाला सांभाळा. विठ्ठला तो मुलगा त्याच आईचा होता. मालकिणीला विचारलं, आई जेवल्या का? म्हणले नाही. आईने दूध चहा घेतला का? म्हणले नाही. त्या उठल्याच नाहीत. पहिल्या माझ्या आई बहिणी ज्या होत्या त्यावेळेला आवाजावर बोलण्याची सवय होती. आता नवऱ्याला आवाजावर बोलत नाही तर सासू सासऱ्याचा काय प्रश्न. तो मुलगा त्या आईचा होता, जवळ गेला, आईच्या अंगाला हात लावला. 104 ताप. फोन केला, हॅलो हॅलो, कोण बोलतोय? धामणगावचे महाराज. माझ्या आईचं दुखतंय, लवकर या डॉक्टर. आणि श्रीमंताच्या घरी डॉक्टर लवकर जात असते. इथं कोणी असले डॉक्टर तर राग येऊ देऊ नका. का जाते? पाण्याचे जरी 2-4 इंजेक्शन दिले तरी 5,000 रुपये मिळते. डॉक्टर आले, म्हातारीला तपासलं, 2 इंजेक्शन दिले, चिठ्ठी लिहून दिली औषधाची. परत जाऊन कोरडगावून औषध घेऊन या. गडी होता, साल करू आमच्या पेटी वाजून अडावानी येमानी. 5,000 रुपये त्याच्याजवळ दिले. दुकानात गेला, औषध घेतलं. 3,000चं औषध झालं. 2,000 रुपये त्या दुकानदाराने परत दिले. पण तो गडी हुशारच होता. म्हणला खेडेगाव आहे, म्हातारीचं पिकलं पान झालेलं आहे, रस्ता चांगला नाही, मी गडी एकटा आहे. त्यानं सामान घेतलं बाबा. 5-5 हात 2 बांबू घेतले, 2.5 हाताचे 4 तुकडे घेतले, या गाडगं घेतलं, सुतळीचा बंडल घेतला, गुलाल बुक्का घेतला, तांबडा मादरा घेतला, साबण घेतली. आला घरी. औषधं चिठ्ठी मालकाजवळ दिल्यानंतर मालकानं पाहिलं. म्हणजे बा 3,000चे औषध 2,000 दुकानदार नाही म्हणलं. मी काय धामणगावच्या बोवाने बावळते का? पैसे माघारी घेतले. काय आणलं रे? म्हणला सामान. मालकाला वाटलं उद्या काल्याचं कीर्तन आहे, जेवायला उशीर होईल, पोरायला काय फ्रूट वगैरे फळ आणलेत काय ना, आण बरं इकडं. ते सामान आणलं पुढं मानलं. मालक म्हणजे अरे हे सामान कशाला? म्हणला मालक वेडे आहेत काय तुम्ही? औषधानं म्हातारी नीट झाली तर बरं आहे, आणि कमी जास्त झालं तर पळापळी कुणाची होईल. याला म्हणते वाढ काम. आणि तेच आपण करून ठेवलंय. या देहाते म्हणे मी धनदारा पुत्र माझे. हे सामान गोळा केलंय आपण, आणि याच्यामध्ये आपला काहीच उपयोग नाही. आपला मुद्दा कुठे आहे? अनाथ अपराधी पतित. पतित कुणाला म्हणतात? वरची जागा सोडून खाली येणं याला पतित म्हणतात. आपण देव आहे, देवची बरे, देवची बरे तुका म्हणे. देव सुद्धा सांगतोय ममय वंशो जीव लोके जीव होत सनातना, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, तयाचे नेमिने लाजे काही करू. आपण याला विसरलो. अनाथ अपराधी पतित आगळा असा जरी असला तर तुम्ही एवढा निरोप सांगा, परी पाया वेगळा म्हणले महाराज, मग एवढं केव का कोणती येऊन यांच्या जवळ निरोप देण्यापेक्षा समाज जमलेला आहे, टाळकरी आहेत, वाजवणार आहेत, यांच्या जवळ द्या ना. आमचे संत महात्मे सांगतात तो दुसऱ्याचं कोणाचं ऐकलं तर फक्त संतांच तो ऐकतो.
तुम्ही अच्युतात्मे निर्धारित, देव तुमचा अज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्याचे उद्धरी एरवी हातीनं घरी आणा. आमचे वामन भाऊ एक दृष्टांत सांगायचे. एक गावामध्ये खट्याळ मुलगा निघाला. खट्याळ जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे लोकाला, ज्या रस्त्याने जाय तिकडे लोकाला पिढा. सगळं गाव त्रस्त झालं. गावाने एके दिवशी विचार केला, हो म्हणजे त्याच्या आई वडिलाला तरी सांगा. म्हणजे आई वडील त्याला भेटते. म्हणजे सरपंचाला सांगा. म्हणजे सरपंच त्याला बघून रस्ता सोडून जाते. अहो कुणाला तरी सांगा ना. म्हणजे तो कुणालाच भेट नाही. एक जरा खट्याळ होता. म्हणजे सगळ्याला सांगून पाहिलं. हो त्याच्या मालकिनीला सांगितलं का तुम्ही? नाही बाबा म्हणले. चला बरं म्हणले. गेले घरी. अक्का अक्का दार उघडलं. म्हणले अक्का आम्हाला गावातून पाठी बांधून जायचे सांगा, नाही तर तुमच्या मालकाला आवरा. काय झालं? आज 2 महिने झाले म्हणले. पेतन कोणाला हाणत, कोणाला शिवाय देत, कोणाला काही बोलत. म्हणले तुम्ही मला मागच का नाही सांगितलं? हे गेलं होतं बाहेर. 4 वाजता आलं खेळत. दारुगड दारुगड दारुगड. त्या बाईनं आतून कडी लावून दिली. म्हणला दारुगड नाही तर टक्कर घे. म्हणजे टक्कर घे नाही तर जीव दे. आता मीच माझा जीव देते. झालं काय? काय व्हायचं राहिलं? म्हणजे गाव कोण खाली ठोकाना. आता मीच माझ्या जीवाचं काहीतरी करते. म्हणला तसं करू नको. आता लय महाग मुली झाल्यात. 30-30, 40-40 वर्षाचे मुले. त्यांच्यावर कोणी कुत्रे मुताणार. राग येऊ द्या बरं का माझ्या बोलण्याचा. चांगलं का मुताना त्याचं कारण आहे. हे कारचे डीजीवर नाचायला लागले बाबा. कीर्तनात नाही नाचत डीजीवर. तिकडच्या गल्लीला डीजील वाजायला लागला की इकडे डोंगर आली. मुलगा बघायला गाव पाहुणे आले होते. एका ओळखीच्या माणसाची उतरले दारावून वरात चालली होती. कोणी तिकडे आले म्हणजे ते रामराव पाटला तिकडे आलो त्यांच्या मुलाला बघायला. बरं 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 म्हणून त्या तो मुलगा आहे ना, त्या हातात रुमाल घेऊन सगळ्यात उड्या मारतोय तोच मुलगा आहे बघा. ते म्हातारा माणूस होतो. त्यांनी निळवून पाहिला. ते वरात पुढे गेली. म्हणजे येतो आम्ही आता. नाही म्हणजे त्यांच्या घरी, त्याच्या घरी नाही जायचं. म्हणजे का? त्या नाच्याला जर पोर दिली तर पोरीचं पोट कसं बरं. म्हणून ह्या तरुण पोरायचे लग्न व्हायनात. आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 1000 मुलगा आहे 25 वर्षाच्या पुढचा. पैसे देऊन कोणी पोरी द्याय ना बाबा. त्या बाईला म्हणला हे बघ तू जीव देऊ नको. रानात गेलं तर लाकूड नीट मिळत नाही. म्हणलं कोणा जीव द्यायचा? दार उघडलं. म्हणला तू सांगशील तसं ऐकल. म्हणजे वाह शपथ. म्हणला तुझ्या पायाची शपथ आहे. आजपासून प्यायचो नाही, कोणाला त्रास द्यायचो नाही. कोणाचं ऐकलं? कोणाचं ऐकलं? जसं तसं. आमचा भगवंत फक्त संतांचा ऐकतो. इतर कोणाचा, ते बी खऱ्या संताचं. माझ्यासारख्या बाथऱ्या संताचं सुद्धा ऐकत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. निरो म्हणजे अभिप्राय, खात्री, विश्वास पटून देणं. मग माझा हरी उपेक्षेना आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. माझे सांगा का बोलते यथामती यथावकाश झालेली सेवा. जनता जनार्दनांच्या, श्री गुरुनाथांच्या जमलेल्या देवरूपी श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून येथे पूर्णविराम. ओसांकर स्वभावामुळे आमच्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील, आई वडिलाच्या अंतकरणाने क्षमा करा. योगी वाटत असतील, जे मनाला पटत असतील, प्रातस्मरणीय माझ्या भाऊंचे गुरुजींचे आहे जीवी धरा. समाजाला हात जोडून पाया पडून माझी लेकराची विनंती. आई वडिलांची सेवा देवापेक्षा जास्त करा. चिमण्यावर मावल्या व सासू सासऱ्यांची सेवा देवापेक्षा चांगली करा. मालकांची सेवा देवापेक्षा जास्त करा.
तुळशीला पाणी घाली ती सोमवार घरी तीन मालकाला पुरी ती खऱ्या देवाची सेवा करायची शिका. तू का म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. कुणाची? आम्ही सांगितलेल्या लोकांची सेवा ही खरी आपली संस्कृती आहे. बोलण्याच्या ओघामध्ये चुकून काही शब्द गेले असतील क्षमा करा. झालेल्या सेवेला इथे पूर्ण विराम. ज्ञानेश्वर
नामसप्ताह आज आपल्या सप्ताहाचा अंतिम दिवस आहे. आजचे कीर्तन